दूध. लक्ष्मण काय काय रे तू असं बोबडं बोलतोस. तुझी बायको तुला कधी शिव्या घालत नाही का रे? नाही, माझी बाई तो लय ताणली आहे. मला कधीच तिव्या नाही देत. काय झालं? मामी ताई बोलल्या का? चल काम कर. काही पाहिलंस त्या लक्ष्मणचा इतका प्रॉब्लेम आहे तरी त्याला त्याची बायको खपून घेते. मग समरला खपून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? नरसू, तुला कळतंय का तू काय म्हणतोयस ते? तू समरची तुलना एका नोकराशी करतोयस? नाही ताई, मला असं नव्हतं म्हणायचं. मला फक्त एवढंच म्हणायचंय की समरनी तू सांगून सुद्धा रखमाला कारखान्यावर फिरायला नेलं नाही तर त्यांनी नेलं असतं तर बरं झालं असतं ना. म्हणजे जेवढे ते एकत्र राहतील तेवढी रखमाची ओळख होईल ना समरला. समर एकदा नाही म्हणलाय ना, मग त्याच विषयावर कशाला पुन्हा चर्चा? नरसू, कारखाना नाही तर आपल्याला काहीतरी एक वेगळा उपाय केला पाहिजे. बरोबर तुझं. माझं पण हेच म्हणणं आहे. आता काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग समर. अरे नरसू, समरला ब्रेकफास्ट? हा सांगतो, लगेच सांगतो. सांग. मम्मा, मी आज कारखान्यावर जायचं म्हणत होतो. मग जा की. ऍक्च्युली मी ते काय? नाही, काही नाही. नाही, काही म्हणायचंय का तुला? नाही नाही, काही नाही, काही नाही. चल चल, लक्षात ठेव, घाबरायचं नाही, व्यवस्थित काम करायचं. फक्त जरा हसणं कमी कर तुझं. हसत नाही मी, मग लाजते. अगं तुझं त्या हसण्यातनं लाजणं आहे ना ते कमी कर, जरा कंट्रोल कर. समर साहेबांवर लग्न करायचं ना तुला. कमी कमी लाजणं कमी करायचं. नाही ते काम कर, निर्लज्ज बन. पण नाही बीड नाही, मी सांगतो तसं करायचं. निर्लज्ज व्हायचं. हा जमेल ना? निर्लज्जपणे हा नाश्ता समर साहेबांना द्यायचा. हा चल 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 चल, जर कमी 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 कमी, हळू हळू, कमी कमी, चल 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 चल. सावकाश सावकाश. हा सावकाश. हा ठेव. हा स्वतःच्या हाताने करून आणलाय तिने. अरे वा. वाढ वाढ. मम्मा, मी आज कारखान्यावर जाऊ का? अरे हो, जा की. मी आत्ताच तुला हो म्हणाले ना. मम्मा, मी यांना घेऊन कारखान्यावर जाऊ का? जा जा जा, पटकन घेऊन जा. रखमा जा, पटकन तयार होऊन दे जा. मी खरंच? हो हो, लगेच निघूयात आपण. लगेच येते. पण कुठल्या गाडीने जायचं? तुम्ही म्हणाल त्या. मी म्हणाल त्या. जाते. आवरा आवरा स्वतःला. चला पटकन आवरा. ये लवकर जा. चला जाऊया. हा टिफिन कशासाठी? नाही, आपण काय पिकनिकला नाही निघालो होत ना. मामांनी काळजी घ्यायला सांगितली. अच्छा, मी काय म्हणतोय, कारखान्यात काय बघण्यासारखं आहे? त्यापेक्षा आपण फिरायला जाऊ. पिक्चरला? महाबळेश्वरला? नाही नाही, आपण माझ्या मित्रमैत्रिणींना भेटायला जाऊया. हा चालेल, तुम्ही सांगाल तसं. बसा. हा चालेल. टा 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 टा.
ताई अभिनंदन. अगं तारीख काढ, मुहूर्त काढ, लग्न पत्रिका छापायला घेऊया. समरचं लग्न ठरलं. पण नरसू, समर इतक्या अचानक कसा काय तयार झाला? अगं देवाची करणी आणि नारळात पाणी. अगं समरच्या नशिबातच मुख्यमंत्री पद आहे. आणि मी देव टाकलं होतं ना पाण्यात कालच रात्री. माझी तपश्चर्या फळाला आली. खरंच रे नरसू, तूच रे तूच. अहो 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 ऐका ना, इकडे कुठं? इथे माझी मैत्रीण राहते सुमी. आणि एक गोष्ट ऐका, तुम्ही ना तुम्ही मला असं अहो जाऊ नका बोलू जी. मी मोठ्या माणसांचा आदरच करतो. हा पण मी तर तुमचं हसणं संपलं असेल तर मी बोलू? मी हसत नाही जी, मग लाजते. ठीक आहे ठीक आहे, जे काय असेल ते. फक्त माझी मैत्रीण म्हणजे सुमी तुम्हाला जे काय सांगेल ना ते सगळं ऐकायचं. तुम्ही सांगाल ते ऐकेन. तसं मला सांगितलंय मामांनी. नाही नाही नाही, मी सांगेल ते नाही, सुमी सांगेल ते सगळं ऐकायचं. नाही नाही नाही, तुम्ही इथेच थांबा, मी सुमीला सांगून येतो. तुम्ही सांगाल ते ऐकेन. अगं बाई, आला वाटतं विठोबा. रखुमाई कुठं आहे? आहे ना, बाहेरच आहे. सुमे, आता उपाय सांग ना, कसा पिच्छा सोडवू बघा हिच्यापासून. आज नागपंचमी आहे. माझी पूजा होऊ दे मग सांगते. नाही तर चल, तिला बी घेऊन चल की पूजेला. सुमी, आधी तोडगा सांगून मग जा की पूजेला. हो ना. आम्ही तिकडे येऊन काय करणार आहे सांग बरं. मी सांगितले ते ऐकायचं नसेल तर जावा त्या रखुमाईला घेऊन. नाही नाही नाही, ठीक आहे, आम्ही येतो तुझ्यासोबत पूजेला. हा, चल. साहेब, आता सुमीची पूजा झाली का नाही की तिला उपाय येत राहा, नाहीतर अशीच सगळ्या गावातनं फिरविल आपल्याला. अरे हो ना, कोणी पण जाम वैताग काढलाय रे. कोण घेऊन आलंय तिला काही कळत नाहीये. सापडूच दे, फटकवणार ना त्याला. नाही नाही, असं कशाला करताय साहेब? अहो, असेल कोणतरी गरीब बिचारा गरजू, नाईलाज म्हणून त्यानं आणली असेल रकमा. पण त्याचा नाईलाज म्हणून माझ्या डोक्याला कशाला ताप? या बघा साहेब, आता सुमीनं उपाय सांगितला का नाही, मग घालवून टाकूया आपण रकमाला. पण त्या बिचाऱ्यावर उगाच भडकू नका. तू काय पाहुणा आहे का रे तुझा? हा, तू काय एवढी बाजू घेतोस त्याची? अहो अहो ऐका ना, जरा खाऊन घेताय का जी? बबनला द्या ना. नाही नाही, मामांनी तुमची काळजी घ्यायला सांगितली. जरा खाऊन घ्या ना. सुमे सुमे सुमे, उपाय सांग ना ग. रखमाला जाम वैताग आणलाय ग. अरे विठोबा, असं वैतागून कसं चालेल? सुमे, खेळायला येते ना. तुम्ही चला पुढं. तू पण चल, आज खेळ बघ आमचा. सुमे सुमे, उपाय सांग ना. हे बघ, तुला उपाय पाहिजे असेल तर माझ्यासोबत चल, नाही तुझ्या रखमाईला घेऊन जा पंढरपूरला. चला. चल. साहेब, तुम्ही आज दिवसाचा बट्ट्याबोळ करणार बहुतेक. अहो जरा खाऊन घेता का जी? बबनला जा ना, बबनला. साहेब, माझ्यावर तुम्ही का म्हणून घसरताय सारखं? साहेब, हितनं चला, या बायकांच्या खेळात आपलं काय काम आहे? अरे सुमीनं थांबायला सांगितलंय.
तुम्ही कोण का पोरगा दोस्त आहे. आता तू दोस्ताला घेऊन फिरायला लागली का? बाबांच आहे. त्याला ते झिम्मा फुगडी कसं खेळतात ना ते बघायचं होतं म्हणून चल म्हणलं. बघ कशी आता घेरी आणते. हा बघू की कोण कुणाला घेरी आणते. बस बाई सुमी हे सुमीचं नादच करायचं नाही फुगडीत. नुसतं फुगडीचं नाही कसलंच नाद करायचं नाही. चला येऊ का? बर बाई. सुमे मस्त खेळतेस का तू? तू खेळणार माझ्या संगत? मी मला शिकावं लागेल का आधी? मग मी शिकवते की. साहेब आधी उपायाचं विचारा की. तुझं काय रे मध्येच टुम ना. चला घरी सांगते उपाय. चल. अहो अहो ऐका की जरा काहीतरी खाऊन घ्या की जी. लय टाइम झाला या. अहो अहो याला काही फिरणं म्हणतात होय. ना पिक्चर ना पिकनिक स्पॉट. अहो अहो साहेब तुम्ही नेमका कसला उपाय करणार आहे हो? माहिती नाही. रकमाला डायरेक्ट वर पाठवायचा विचार नाही ना तिचा? अरे अहो बघा की काय घेतलंय. नाही, मी नाही तुला असं काय करून देणार. अगं जेला जाशील की तो ना आम्हाला पण घालवशील. बबन्या डोसक्याचा स्क्रू ढिलाय का रे तुझ्या? चल बाजूला. चला. कुठे? चल म्हटलं की चालायचं. ठीक आहे. जवळच आहे चालत जाऊया. अहो अहो आता कुठं जायचं? तर काय सुमी सांगेल तिकडे. आणि मी तुम्ही सांगाल तिकडे. नीट बांध नाही तर दोर सुटायचा. सुमे अगं एखाद्याला असं फसाव चढवणं बरोबर नाही सुमे. साहेब तुम्ही तरी सांगा की सुमीला. हो हो सांगतो. सुमे सुमे अगं हे काय चाललंय तुझं? मला रकमाला घालवायचंय पण हे असं नाही. डोसक्याचा स्क्रू फिट करून घ्या आधी तुझा. हे सुमीला समजता काय रे तुम्ही दोघं? झोका खेळायला आलोय आपण. नागपंचमीला झोका खेळतात माहित नाही का तुला? झोका? सुमे मी इथे प्रॉब्लेम मध्ये तू झोका झोका कसला खेळतेस? वा रे वा. तर तुझी बोंब झाली तर मी मजा करायची नाही होय? वर्षात एकदाच येतो हे सण. सुमे मी उतरू का खाली? मला काय विचारतोस? बघ तुझं तू. सुमे तू उपाय सांगणार म्हणून त्या रकमाला घेऊन आलोय का मी. रखमा झोका खेळणार का ग? आम्ही दोघं? नाही तू एकटी खेळणार असशील तर सांग. नाही आम्ही दोघं खेळणार. नाही तू एकटी खेळ. नाही आम्ही दोघं झोका खेळणार. नाही मी काय सांगितलं? तू माझं ऐकत नाहीस मी तुझं कशाला ऐकू? आम्ही दोघं झोका खेळणार. नाही खेळायचा. मी सांगितलं. चिडी दूध मे पडी भांडू नका की तुम्ही. सुमे साहेब म्हणते तिने झोका खेळतो तर खेळू दे किती असनी. हे म्हणतात ना आम्ही दोघं खेळणार तर तू कोण अडवणार आहे? आम्ही दोघं झोका खेळणार. तू हो बाजूला. हो बाजूला. ठीक आहे खेळा पण तू आधी जेवून घे. मगापासून खाऊन घ्या चालले ना तुझं. भूक लागली ना तुला? हा अहो
चला की खाऊन घ्या. हो चला चला चला. नाही, त्याला भूक नाही लागली, त्याचं जेवण घरी आहे. नाही, मामानी मला ह्यांची काळजी घ्यायला सांगितली आहे. ती मी घेते, तू जेवून घे. हा, मी सांगितलं ना व, जा तू जेवून घे. तुला झोका खेळायचा का नाही? हा, खेळायचंय खेळायचंय. आम्ही दोघं संगत खेळणार. हा, जा. झालं. झालं? ये आधी तू एकटी खेळ, ये. आणि हे अगं त्याला येत नाही, त्याला आधी शिकू दे, मग खेळल तो. हा, तू बस, मी झोका देते. काय बसलीस? बबन, खानावर वाली हमाल वाटते बघ ना, कशी झोका देते बघ ना तिला. येते का ग मज्जा? हा, आम्ही दोघं खेळावर आणखीन मजा येईल. ओ तुम्ही लाजू नका, पडाल खाली. नाही नाही नाही. अहो थांबवा, थांबवा. का? खेळ की. नाही, अहो थांबवा. अहो बस करा. येडीला एवढं बी कळत नाही, जेवण झालं झोका खेळायचं नसतं ते. सुमे 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 सुमे, अगं हे काय बरोबर नाहीये. थांबव ना झोका, प्लीज प्लीज प्लीज. का तुम्हीला तोऱ्यात बोलली होती ही, मग हिची जिरवाय नका. अगं बोबला, सुमे असा डाव केलास होय तू. थांब येऊन नाही तर फवारा उडल सुमे. प्लीज 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 थांबव. थांबे 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 उठला 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 उठला. बघण्या, जा बघ काय झालं विठोबाच्या रखुमाईला. सांगतो थांबीव थांबीव फवारा उडेल तर. झालं झालं का? आता काही शिल्लक नाही ना? अजून काही शिल्लक असलं तर पाडून टाका, बरं वाटेल. तिकडं तिकडं. तुझ्यावर विश्वास ठेवला हे चुकलं माझं. इथे तुला उपाय मागायला आलो, तू काय करत बसली असे? उपाय सांगणार तर त्याआधी माझा झोका. आता तू ये. मी नाही, नको नको झोका नको. ये र, तुला जीव नको उगच नाही म्हणले. ये, मारत नाही तुला. ये ये ये. नीट धर, नाही तर भावी मुख्यमंत्र्याचा हातपाय मोडायचा. तो ऐकत जा रे माझं, मग बघ कशी मज्जा येते. सांगितलं का उपाय? अरे हा विसरलोच मी. सुमे, उपायाचं काय? तयार आहे. रखमा, जरा येतेस का ग? सुमे सुमे सुमे, उपाय मी मागितलाय ना. अरे तेच तर करते, तुझी बोंब मिटल्याशी कारण. हा, रखमा ये ग जरा ये. साहेब, सुमी काय सांगते? अरे मला काय माहिती,
अगं त्या पायलटची बोंब मिटवायची असेल ना तर तुला हे करायला लागल. हे केलीस ना तर लय खुश राहील बघ त्यो. करते. बेस्ट. चल आता घरी गेल्या गेल्या उपाय चालू कर आणि करूस तर कुणाला बोल नकस. त्या पायलटला बी नाही. हा कळलं ना कसं?